नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण दिव्यांग टक्केवारी कशी ठरवावी याबद्दलची एक व्हिडिओ सिरीज आपण पाहत आहे मागील काही दिवसांमध्ये. आणि या व्हिडिओ सिरीजचाच एक पुढचा भाग आपण काय करतो माहिती का, एक अवयवानुसार ची सिरीज बनवतो. सिरीज थोडीशी लांब होते, पण त्या प्रकारचं दिव्यांगत्व जर असेल तर नेमकं आपली टक्केवारी कशी ठरवली गेली, आपल्यावर अन्याय तर झाला नाही ना. मग समजा इव्हॅल्युएशन जर व्हायचं असेल, फिटनेस जर करायचा असेल, तर त्यावेळेस आपली जुनी टक्केवारी जास्त होती, नवीन कमी झाली, किंवा असं काही तर होत नाही आहे ना. हे आपल्या ठिकाणी खातरजमा व्हावी याच्यासाठीचं एक परिपत्रक, म्हणजे ॲक्च्युली हे परिपत्रक आपल्यासाठी नाही आहे. हे परिपत्रक मेडिकल टीमसाठी आहे की त्यांनी नेमकी दिव्यांग टक्केवारी ठरवताना कोणते कोणते पॅरामीटर्स घ्यावे. जे नोटिफिकेशन 12 मार्च 2024ला मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांनी पब्लिश केलं. आणि या नोटिफिकेशनचाच भाग आपण साध्या सुलभ मराठी भाषेत इथं करतो आहे. माझी आणखीन एक विनंती राहील व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना, आपल्याला अडचण असल्यानंतर आपण सरळ फोन लावता. बऱ्याचदा मी माझ्या कामात व्यस्त असल्यावर आपल्याला व्यवस्थित फोनवर बोलणं होत नाही. तर फोन करण्याच्या अगोदर जर आपण एक व्हॉट्सअप संदेश केला किंवा साधा संदेश केला आणि त्यानुसार जर वेळ घेतला किंवा आपलं म्हणणं जर लिहिलं, तर असं असंख्य वेळेस होतं की मी परत उत्तर दिल्यानंतर आपलं म्हणणं म्हणजे आपल्याला जी अडचण असते त्याच्यामध्ये आपल्याला समाधान होतं. आणि ज्यावेळेस खरंच मला वाटेल तर मी स्वतःही फोन करतो. असंख्य दिव्यांगजनांना हे पण माहिती आहे की मी स्वतः त्यांना परत फोन करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर लोकोमोटर आजच्या व्हिडिओमध्ये लोकोमोटर डिसॅबिलिटीबद्दलच आपण बोलतो आहे. त्याच्यातले वेगवेगळे भाग, त्या भागाबद्दल आपण सगळं बोललो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डीबद्दल बोललो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा भाग, एक छोटासा भाग राहील, तो आजचा व्हिडिओ थोडा छोटा राहील, त्या भागाबद्दल बोलतो आहे. आपण सी वगैरे बोललो. मल्टिपल डिसॅबिलिटीमध्ये कोणतं पॅरामीटर्स आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा याच्याबद्दल बोललो. त्याच्यानंतर आपण डीबद्दल बोललो. डीमध्ये बोलत असताना आपण आत्ता परवा लास्टचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये क्रोनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्सबद्दल आपण बोललो. नेमकं कसं असतं, त्याच्या पॅरामीटर्स कसे असतात, ते कसं ठरवलं जातं. आणि त्याच्यानंतर आज आपण स्पायनल कॉर्ड इंजुरीबद्दल बोलूया. मज्जातंतूला होणारी दुखापत, जखम याबद्दल बोलूया. ॲक्सिडेंट होतो किंवा कुठेतरी कट होतो, काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर मज्जातंतूला जखम होते, इजा होते, दुखापत होते. तर त्याच्यासाठी नेमके पॅरामीटर्स कसे ठरवायचे याच्यामध्ये आपण पाहतोय. लेवल दिलेले आहेत ABCDE. तर या लेवलमध्ये ए लेवल असते जिथं की कंप्लीट, म्हणजे काय होतं माहिती का, फीचर्समध्ये काय होतं, मोटर म्हणजे मेंदूपासून शरीराकडे येणारे म्हणजे मोटर, आणि शरीरापासून मेंदूकडे जाणारे म्हणजे सेन्सरी फंक्शन्स. हे दोन्ही फंक्शन्स प्रिझर्वड इन S4 S5 सेगमेंट. त्याच्यानंतर बी असतं इनकम्प्लीट. सेन्सरी बट नॉट मोटर फंक्शन इज प्रिझर्वड बिलो द न्यूरोलॉजिकल लेवल अँड इन्क्लूड्स. इथं फक्त सेन्सरी फंक्शन्सच फक्त प्रिझर्व असतात, मोटर फंक्शन्स प्रिझर्व नसतात. आणि त्याच्या S4 S5, हे S4 S5 वगैरे काय असतं माहिती का, सेगमेंट असतात आपल्या वर्टिब्राचे, आणि त्याच्यानुसार स्पायनल कॉर्डचे सेगमेंट बनवलेले असतात त्यानुसार. त्याच्यानंतर नंबर सी आहे इनकम्प्लीट. त्याच्यामध्ये मोटर फंक्शन इज प्रिझर्वड बिलो द न्यूरोलॉजिकल लेवल अँड मोर दॅन हाफ ऑफ द की मसल्स बिलो द न्यूरोलॉजिकल लेवल हॅव अ मसल ग्रेड. म्हणजे ज्या मेन मसल्स आहेत शरीरातल्या त्या मसल्स इन्व्हॉल्व होणं कशासाठी, मोटर फंक्शनसाठी. मोटर फंक्शन इज प्रिझर्व्ड बियोलॉजिकल लेवल. नंतरची डी आहे अँड ॲटलिस्ट हाफ. तिथं काय होतं, मोर दॅन हाफ, इथं आहे ॲटलिस्ट हाफ. आणि नॉर्मलमध्ये इफ सेन्सरी अँड मोटर फंक्शन ॲज टेस्टेड विथ द आर ग्रेडेड ॲज अ नॉर्मल इन फुल सेगमेंट जर असेल तर त्याला नॉर्मल द्यायचं. आता याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे की ब्लॅडर डिसफंक्शन. याच्यामध्ये मसल्स म्हणजे ज्यावेळेसही तुम्हाला स्पायनल कॉर्ड इंजुरी होते त्यावेळेस नक्कीच तुमच्या म्हणजे मूत्राशय आणि मूत्रपिंड याच्यावर त्याचा परिणाम होतो. तर मागच्या व्हिडिओत आपण जे बोललो आहे तेच इथं आहे की उतावीळ जर होत असेल, सारखं जर लघवीला जावं लागत असेल तर त्याच्यासाठी 20% घ्यायचे. मॉडरेट जर असेल त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं जास्त असेल तर त्याच्यासाठी 30% घ्यायचे. सिव्हिअर
म्हणजे फ्रिक्वेंटच वारंवार लघवीला जावं वाटणं आणि बऱ्याचदा लघवी जायच्या अगोदरच लघवी होणं म्हणजे न आवरणं लघवी असं जर असेल तर 40%. आणि त्याच्याबरोबर पुढचं एक आहे व्हेरी सिव्हिअरमध्ये आपण पाहतोय की रिटेन्शन म्हणजे लघवी होणंच नाही, अडवून राहणं, कॅथेटरच वापरावं लागणं, कॅथेटर टाकणं किंवा मग इनकॉन्टिनन्स म्हणजे कंट्रोल न होणं. या जर दोन्ही गोष्टी खूप जास्त प्रमाणात असतील तर त्यावेळेस 50% समजलं जातं. 20, 30, 40 आणि 50. तर त्याच्याचबरोबर आणखीन एक आहे ब्लॅडर डिसफंक्शन. इथं काय आहे, ब्लॅडर डिसफंक्शन मे बी असर्टेन अंडर. दुसरी गोष्ट आहे ब्लॅडर डिसफंक्शन म्हणजे काय, नेमकं कसं, हे इथं लिहून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की टेट्राप्लेजिया म्हणजे काय, पॅराप्लेजिया म्हणजे काय. तर टेट्राप्लेजिया म्हणजे बायलॅटरल सिव्हिअर लॉस ऑफ अप्पर एक्स्ट्रीमिटीज फंक्शन प्लस प्रेझेन्स ऑफ पॅराप्लेजिया. म्हणजे जर वरच्या एक्स्ट्रीमिटीजचं जर लॉस झालेलं असेल ते कशामुळं, C5 म्हणजे मानेचा मणका, C6 म्हणजे मानेचा मणका, C5च्या वर म्हणजे 5व्या मानेच्या मणक्याच्या वर जर असेल तर त्याला 90% द्यायचं. आणि न्यूरोलॉजिकल लेवल जर 6व्या मणका किंवा खाली म्हणजे पुढचा C7 झालं, त्याच्यानंतर थोरॅसिक T1, T2 वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यासाठी 80% द्यायचं. त्याच्याचबरोबर पॅराप्लेजिया असतं तिथं न्यूरोलॉजिकल लेवल T6 थोरॅसिक म्हणजे आपली छाती आहे ना, छातीच्या मागचा मणका, तर T6 किंवा वर जर असेल तर 70%. न्यूरोलॉजिकल लेवल बिटवीन T7 to T12 10 असेल म्हणजेच परत छातीचा, कमरेचा नाही, छातीच्या मागचा मणका तिथं जर असेल तर त्याला 65%, मॅक्झिमम 65%पर्यंत. त्याच्यानंतर T11 to T12 म्हणजे जसं आपण खाली जातो आहे मणक्याची इजा होताना तसं टक्केवारी कमी होते. नंतर दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट, आपली जिथं मज्जातंतू शेवट होतो, आपल्या मज्जातंतूचा म्हणजे मेंदूमधून निघणारा मज्जातंतू मणक्यामधून पास होत शेवटी येतो आणि शेवटी आल्यानंतर त्या मज्जातंतूंचं रूपांतर घोडीच्या सेफ्टीसारखं होतं. घोडीची सेफ्टी कसं असतं, खाली केस, तर त्याच्यासारखं होतं आणि त्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये क्वाडा इक्विटा म्हणतात. तर इथं काय लिहिलं आहे, क्वाडा इक्विन सिंड्रोम विदाऊट ब्लॅडर और बॉवेल डिस्फंक्शन. क्वाडा इक्विन सिंड्रोम आहे ते जे शेवटचे मज्जातंतू आहे त्यांना अडचण आलेली आहे, पण ही अडचण येत असताना तुमच्या लघवीचं किंवा शौचास लॅट्रिनला या दोन्ही गोष्टीमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही, ते फंक्शन्स नॉर्मल आहेत. तर अशा वेळेस 40% धरलं जातं. आणि त्याच्याचबरोबर क्वाडा इक्विन लाईक सिंड्रोम जर असेल आणि त्याच्याबरोबर लॅट्रिनची जागा किंवा लघवीची जागा याच्या फंक्शन्समध्ये जर इम्पेअरमेंट झालेलं असेल तर त्याच्यासाठी 60% धरलं जातं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर ते सांगितलं की टेट्राप्लेजिया जे अगोदर होतं त्याला क्वाड्रिप्लेजिया रिप्लेस केलं गेलं. हे मेडिकल टर्म्स आहे, त्याच्याबद्दल नाही थोडंसं डीप नाही गेलं तरी चालतं. परत तेच पॅरामीटर आहे की 100%पर्यंत व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण या गोष्टी सगळ्या बघितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसिड अटॅक विक्टिम आणि त्यांच्यासाठीची दिव्यांग टक्केवारी कशी ठरवली जाते याविषयी बोलू. हे सगळं कशासाठी करायचं आहे की मध्ये काही दिव्यांगजनांनी नोकरीमध्ये ज्यावेळेस त्यांचं मेडिकल केलं जातं, एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेताना मेडिकलसाठी पाठवलं जातं, एका ठराविक हॉस्पिटलला पाठवलं जातं आणि त्यावेळेसचे जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स कधीतरी त्या दिव्यांगजनांना वाटलं की आमच्यावर अन्याय झाला आहे, कधीतरी त्यांना वाटतं की माझी अगोदरची टक्केवारी व्यवस्थित होती पण आत्ताची टक्केवारी थोडीशी कमी आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ठिकाणी खातरजमा करावी. म्हणून साध्या सोप्या भाषेत जेवढं शक्य होईल तेवढं साध्या मराठी भाषेमध्ये या सगळ्या मेडिकल गोष्टी मी आपणासमोर मांडत आहे. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.